नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी 2023 ला आलेला क्वेश्चन आहे. काय म्हणतो बघा, ₹9 प्रति किलोग्राम किमतीची किती किलोग्राम साखर ₹7 प्रति किलोग्राम किमतीच्या 27 किलोग्राम साखरेमध्ये मिसळली पाहिजे, जेणेकरून मिश्रण ₹9.24 प्रति किलोग्राम दराने विकून 10% नफा मिळू शकेल. मित्रांनो, या प्रश्नामध्ये दोन कन्सेप्ट वापरलेत, एक मिक्सचर अँड ॲलिगेशन आणि दुसरी प्रॉफिट अँड लॉस. बघा आधी गणितात करायचंय काय नेमकं बघा, ते काय आपण करतो मिक्सचर अँड ॲलिगेशन मध्ये. बघा इथं किती 9 रुपयाची, इथं 7 रुपयाची, बरं का, रुपयाच्या साखर येतात. तर ते काय म्हणतंय, 7 रुपयावाली 27 किलोग्राम मिक्स केली आणि इथे एक भाव आहे, बरोबर, तो भाव आपल्याला काढायचा आहे. तर 9 रुपयाची साखर किती किलोग्राम मिसळावं लागेल असं आपल्याला विचारले. परंतु ही जी खरेदी किंमत जर आली आपल्याला, तर ही आपल्याला काढता येते. 9 रुपयावाली साखर किती मिसळायची, खरेदी किंमत दिली का, नाही दिली, पण त्यासाठी आपल्याला काय दिलं बघा, इथे विक्री किंमत दिली का नाही, मिश्रणाची विक्री किंमत दिली. मिश्रणाची विक्री किंमत दिली आणि पुन्हा नफा पण दिला, किती टक्के, 10%. विक्री किंमत दिली, नफा दिलाय, त्याच्यावर खरेदी किंमत काढू. खरेदी किंमत काढली की इथं ठेवायची खरेदी किंमत. खरेदी किंमत काढली की 9 रुपयावाली साखर किती किलोग्राम आहे इझिली निघतंय. मग चला मग थोडं आता उलट जाऊया. पहिल्यांदा आपण खरेदी किंमत काढू. बघा, जेणेकरून मिश्रण ₹9.24 प्रति किलोग्राम दराने विकलं, म्हणजे 9.24 काय झाली, विक्री किंमत झाली. बघा समजा मी सेलिंग प्राइस लिहितो, SP बरोबर काय झालं, 9.24. आणि मित्रांनो नफा किती दिलाय बघा, प्रॉफिट दिलाय मला 10%. मित्रांनो सगळं इथंच गेम आहे, एवढ्या ह्याच्यामध्येच गेम आहे. 10% नफा म्हणजे काय असतं मित्रांनो, बघा बरं, बघा 10% म्हणजे छेद असताना 100, बरोबर, शून्य कटला शून्य कटला, माझा अपूर्णांक काय आला बघा, 1/10. आता अपूर्णांक नीट समजला तर प्रॉफिट अँड लॉस आणि पर्सेंटेज संपून जाते. धडाच सिंपल आहे बघा. कसा, हे 10 असतं, जो बेस असतो ती कधी पण खरेदी किंमत असते. काय असते, कधी पण खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस असते. आणि त्याच्या डोक्यावर जे असतं ते काय असतंय, एकतर नफा असतंय नाहीतर तोटा असते. इथं काय दिलाय, नफा दिलाय, म्हणजे हे काय झालं, प्रॉफिट झाला. आता मित्रांनो मला सांगा, मी जर खरेदी किमतीमध्ये नफा ऍड केला, खरेदी किमतीमध्ये नफा मिसळला, तर काय येते, मला विक्री किंमत येते. म्हणजे मला सांगा, 10 जर खरेदी किंमत आहे तर विक्री किंमत किती येईल, 11 येणार, बरोबर का. मग मला सांगा, हो का, CP माझी किती आहे, 10 आहे. मग SP किती आली, माझी विक्री किंमत 11 आली का नाही. पण गणितामध्ये मला विक्री किंमत किती दिली, 9.24 रुपये, बरोबर का, 9.24. मला काढायची खरेदी किंमत, कारण खरेदी किंमत काढल्याशिवाय आपण ह्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही, किती किलोग्राम घ्यायची. चला मग करा काटाकाटी. बघा 10 गुणिले 9.24 भागिले 11 करायचं. बघा 9.24 गुणिले 10 भागिले 11, बरोबर का. आता हे 10 न गुणलं, पॉईंट इकडे सरकत, कुठं इकडे सरकणार, हे झाले 92.4. चला भागू 11, 11 1 11, 11 8 88, उरले 4, पण 11 चोक 44, पॉइंटला पॉइंट. म्हणजे मित्रांनो माझी खरेदी किंमत आली 8.4. काय आली, खरेदी किंमत किती आली, 8.4. हे मोडून टाकतो मी आता. खरेदी किंमत किती आली, 8.4. मग चला आता आपण मिक्सचर अँड ॲलिगेशनची कन्सेप्ट वापरू. बघा किती, 9 रुपयावाली साखर, किती, 9 रुपयावाली, इकडे किती आहे, 7 रुपयावाली, बरोबर का. आता काय बघा, जे जे दिले इथे 9 रुपयावाली 7 रुपयावाली, या दोन्ही मिक्स केल्या तर त्यांचा रेट काय होतंय, 8.4. पण केव्हा होतंय, 9 वाली कितीतरी फिक्सच टाकावं लागेल, 7 वाली पण फिक्सच टाकावं लागेल, बरोबर. किती झाला रेट, 8.4 रुपये. पण हे कसा काढायचा, बघा त्यांचं दिलंय इथे किती दिली, 27 दिली, 7 वाली 27 इथे लिहून घ्या. पुन्हा 9 वाली काढायची, प्रश्नचिन्ह. चला मग या 9 मधून 8.4 वजा करा, किती येते मित्रांनो, 0.6, काही अडचण नाही. चला, आणि 8.4 मधून 7 वजा करा, किती येतात, 1.4 येतात. ही मिक्सचर अँड ॲलिगेशनची कन्सेप्ट आहे मित्रांनो. प्रश्नामध्ये फक्त कसं करायचं हे सांगू शकतो मी, बरोबर. चला मग काटाकाटी करा आता, याची काटाकाटी करू लागेल. 62 14 बेत्रिक 6. बघा आता मित्रांनो, इथं 7 आलंय, इथं 3 आलंय. आता 3 आणि 27 मध्ये रिलेशन किती, 3 9 27, काय 3 9 27. मग आता मला हे 7 ला पण 9 न गुणावं लागेल, 7 9 63, 27 किलोग्रॅम होतं, हे पण किलोग्रॅम. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर काय आलंय, 63 किलोग्रॅम. धन्यवाद.